अहो 500 अंड्याची बुर्जी तयार केली आहे तर 500 अंड्याची 99 आणि 100 7 टर्न घेते सकाळ धरण यांनी म्हणजे सांगलीकडे वळताना सुद्धा माणूस एवढं टर्न घेत नसेल एवढे यांनी बुर्जी मध्ये टर्न घेते सकाळपासून 500-700 अंडी रोज लागतील. अहो सोलापूरच्या एका वाघानं 10-11 बोकडाचं मटण दाखवलं. कोल्हापूरच्या एका पाकड्यानं कोंबड्याचं चिकन दाखवलं जे लय मोठ्या बल्क प्रमाणात झालं. मग सांगलीचा कार्यकर्ता काय मागं राहतोय. 500 अंड्याची बुर्जी बनवल्या 500 अंड्याची. सांगलीतलं आतापर्यंत रेकॉर्डच गेले असं म्हणाय काय हरकत नाही. सांगलीचं असं एक ठिकाण आहे दत्त बुर्जी सेंटर म्हणून जिथं अंड्याची बुर्जी ही मोठ्या प्रमाणात केली जाते आणि जी सांगलीमध्ये सगळीकडे फेमस आहे. नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मैत्राव चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करते. मी तुम्हाला ह्याच्या अगोदर पाठीमागं पण म्हटलं होतं की आपल्याला एक अशी बुर्जी दाखवायची आहे जिथं अंड्याची बुर्जी लय मोठ्या प्रमाणात तयार होत्या. अंड्याचं बर्क काढून त्याच्यामध्ये कांदा वगैरे काय मिक्स करून का नाही त्याची बुर्जी तयार होत्या आणि ती बुर्जी 1 जात्या 2 जात्या 50 जात्या 100 जात्या. अहो 500 अंड्याची बुर्जी तयार केली आहे तर 500 अंड्याची. ॲड्रेस तुम्हाला पहिला सांगतो मी. सांगलीच्या स्टँडच्या पुढे दत्त बुर्जी सेंटर म्हणून आहे जिथं आपण आता आलेला आहे आणि हे बुर्जी सेंटर म्हणजे सांगली जिल्ह्यात सगळीकडे फेमस आहे. म्हणजे सांगलीत तर 100% सगळीकडे फेमस आहे. सगळ्यांना माहीत आहे तिथं जास्तीत जास्त अंड्याची बुर्जी तयार होते. आज किती अंड्याची बुर्जी तयार होते ते आपण बघणारच आहे. यांची बुर्जी कशी तयार होते ती पण बघणार आहे आणि यांच्याकडनं माहिती पण घेणार आहे. चला, सांगलीतली सगळ्यात मोठी बुर्जी सेंटर दत्त बुर्जी सेंटरचा आपण बुर्जी बघणार आहे. या बघूया. दादा नमस्कार. नमस्कार. वैभव दादा माझ्या ओळखीच्यात पहिल्यापासून, तरी पण आमच्या ऑडियन्सला तुमचं नाव सांगायचं. वैभव साळेसकर. तुमची इथं बुर्जी सेंटरची हे आपलं दत्त बुर्जी सेंटर जे आहे ही किती वर्षापासून चालू आहे? वडिलांनी चालून वडिलांनी 40 वर्ष झाली. 40 वर्षापासून. तरी किती सालाला अंदाज? तुम्हीच गणित करून सांगा, माझं पण गणित कच्चं आहे. आपण आता बुर्जी जी बघणार आहे आता ते आपण आज किती अंड्याची बुर्जी करायची? 100 अंड्याची बुर्जी सुद्धा म्हणजे भरपूर आहे. 500 अंड्याची बुर्जी केली आम्ही बघितल्या. आम्हाला ते जरा बघायचं झालं असतं पण काय आज शक्य नाही ते. पण 100 अंड्याची आपण बघूया. काय काय करणार आहे सांगा आम्हाला. टोमॅटो आता ह्याच्यामध्ये टाकलेला आहे कांदा आणि टोमॅटो. जी कांदा जो चिरलेला आहे कांदा किती असते? कांदा आपल्याला लागतो 30 किलो लागते. 40 किलो कांदा म्हणजे ॲट टाइम आता आपण 100 अंड्यासाठीची बुर्जी करणार आहे त्याला किती कांदा लागतो आपल्याला? आता 5 किलो वापरलाय. 5 किलो. ओके. आणि टोमॅटो त्यामध्ये टाकले. कांदा जेवढा दिसतोय की नाही ह्याच्यानं तुम्ही अंदाज लावा. म्हणजे काय की असं काय हे नाही की खोटं काय विषय आहे किंवा उगाच म्हणून काय. कांद्याचं प्रमाण तुम्ही बघा. नुसत्या मोठीनं कांदा चावलाय. आपली बुर्जी स्पेशल ना. बुर्जी सोडून आपल्याला अजून दुसरं काय स्पेशल? अंडा राईस आहे, अंडा वडा आहे. अंडा वडा? अंडा वडा हे पहिल्यांदाच ऐकायला आलो. काय विषय अंडा वडा? बॉलच असते. बॉलला आपण कसं बटाटा वडा टाईपच असते. म्हणजे चांगलं लागतं ते? हो, शेवट लागते. मला शंका आले मनामध्ये. आहे का आपल्याला अवेलेबल? आहे की अंडा वडा आणले. हे नक्की खाऊन बघूया आपण. पिलटीत कापून कांदा बघा, कांदा किती मोठ्या प्रमाणात हे केलेला आहे बघा. आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलाय बारीक एकदम चॉपिंग केलेला आहे आणि त्याच्यावरती अजून कांदा टाकलाय. टोमॅटो किती टाकलाय? ते टोमॅटो 3 किलो. 3 किलो. त्याच्यावरची कोथिंबीर टाकलेली आहे बघा थोडीफार. रेसिपी बघायला आपल्याला आवडते बरं का. म्हणजे अशा प्रमाणात जर अशा मोठ्या ह्याच्यामध्ये हे अंडा वडा आहे. हे असा कांदा वगैरे ह्याच्यावर टाकून ह्याच्यामध्ये आतमध्ये अंडा आहे आणि साईडनं वड्यासारखं आहे की आपण जरा सस्पेन्समध्ये ठेवू. जेव्हा बुर्जी आपण खाणार आहे त्यावेळेला हे घेऊ. अंडा राईस आणि बुर्जी घेतला बरं तर 99 रुपयाला बसतो. अंडा राईस आणि बुर्जी घेतल्यानंतर 99 रुपये. आणि फक्त बुर्जी आणि पाव? नुसती बुर्जी सिंगल 35 ला, डबल 60 रुपये. डबल 60, सिंगल 35 आणि अंडा राईस? अंडा राईस 60 रुपये. 60 रुपये. ओके. दोन्ही घेतलं की 90 रुपये. 99 रुपये. सॉरी. हे आपल्याला बुर्जी व्हायला तर किती वेळ लागतो? 20 मिनिट. 20 मिनिट. कष्टाचं काम आहे बरं का. म्हणजे एवढे गर्दी असते यांच्यापाशी. स्टँडच्या सांगली स्टँडच्या बरोबर समोर आहे. माणूस इथं नुसतं खायला थांबलेलंच असतं. त्याच्यावरती तेल टाकले बघा. तेल सुद्धा गच्च प्रमाणात आहे. म्हणजे एवढं बुर्जी मोठी करायची म्हटलं त्याचं तेल पण असलं पाहिजे 100%. आता आपल्या पुढे ट्रे जो लावलाय अंड्याचा ह्याच्यामध्ये किती अंडे आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 म्हणजे 300 अंडे आहेत आपल्या पुढे. आता
गर्दी गच्च असते. आपण टायमिंग बघून आलोय बरं का, म्हणजे एकदा गर्दी चालू झाली की यांना वर बघायला सुद्धा कळत नाही. मी स्वतः बघितलेलं आहे डोळ्यात ते. मग आज जरा वेळ काढूया म्हण. बाकीचा मसाला याच्यामध्ये काय राहतो? म्हणजे आपण एवढं सगळं गरम मसाला वापरतो. एव्हरेजचा गरम मसाला. त्याच्यामध्ये आत्ता तर टोमॅटो, कांदा, कोथिंबीर एवढं सगळं त्याने टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आता हे काय मीठ त्यांच्या अंदाजाप्रमाणे मला वाटतं एक 8 चमचे तरी जातील याच्यामध्ये. किती चमचे मीठ टाकायला लागते तरी? डबलला 50 चमचे. हां. अंदाज चुकलाय माझा. मी म्हणलो 10-12 चमचे लागेल. आपलं टायमिंग वगैरे कसं असते काय? सकाळी 11 ते रात्री 11 पण. सकाळी 11 ते रात्री दिवसा पण चालू असते आता. होय. तुमच्या गर्दी कुठल्या वाऱ्या असते जास्त? गर्दी बघ शनिवार आणि गुरुवार सोडून. शनिवारी आणि गुरुवारी कमी असते. हां. म्हणजे आज आपण शनिवारी झालेला आहे. हे कांदा भाजून झाला की मग त्याच्यामध्ये अंडी येणार. हां, मग मसाला. त्याच्यामध्ये काय गरम मसाला ना? गरम मसाला किती चमचे टाकायचा ते? गरम मसाला आपलं हिशोबाने टाकायचं. म्हणजे अंदाजाने किती बुर्जी करणार त्याचे. गरम मसाला टाकला ह्याच्यामध्ये ऍड केलाय. काम असं करा की माणसं वाट बघत उभा राहिली पाहिजे. शे काय मिरची पूड. मिरची पूड. मिरची पूड दिसताना सुद्धा त्याची असं तर म्हणजे लालसर दिसत नाही. वेगळे आहे. हा, ही वेगळी आहे. कलरची नाही हो. बरं बरं. त्यांच्या अंदाजाने घ्यायचं चालू आहे. मिरची पूड टाकली, परत ना गरम मसाला टाकला. 500 अंड्याची बुर्जी कशात केली तुम्ही मग? कढई होती ती. मोठी कढई. महाप्रसादची कढई जाईल ना हा ती कढईला. पुढच्या व्हिडिओला करूया आपण. हा पुढच्या व्हिडिओला करूया. नक्की नक्की 500 अंड्याची बुर्जी आपण नक्की कधी तर कव्हर करू ज्यावेळेला आपल्याला योग्य येईल त्यावेळेला. पण 100% 500 अंड्याची बुर्जी आपण घेऊ. पावसाळ्यातच करू. कांदा मसाला बरोबर एवढा भाजलाय का नाही की असं वाटायला की आत्ताच त्याच्यामध्ये बुर्जी केली का काय. पण खरा सस्पेन्स अजून बाकी आहे. अजून अंडे त्याच्यामध्ये यायचे आहेत. त्या बघताना एवढं टेम्पटिंग वाटायला लागलं नाही, तोंडाला पाणी सुटलं पाहिजे बघून. कांदा एवढा मुलायम भाजलाय आणि त्याच्यामध्ये सगळा मसाला एकत्र झालाय बघा. अजून कोथिंबीर आली. अंडी टाकायची कवा नेमकी आपण? आता टाकायची अंडी. अंडी टाकणार आहे आपण आता. ट्रे उचललं बघा. ज्या गोष्टीची आपल्याला आतुरता होती ती गोष्ट आता चालू होणार आहे. 100 अंडी नुसते आता मोजायचीच आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. पंच्याण्णव 96 97 98 99 आणि 100. 100 अंडे लाडू टाकल्या का त्याच्यामध्ये तुम्हाला कडेमध्ये 100 अंडे आपण जागा आता मोजलेले आहेत. 100च्या 100 अंडे त्याच्यामध्ये गेलेले आहेत. बुर्जी लाईव्ह बुर्जी बघतो आपण बल्कमध्ये. एवढं सगळं टाकलेलं आता घोटायचं एकत्र आणि त्याची मग परत ना बुर्जी तयार होणार. आता हे किती वेळ चालणार? झाली 5 मिनिटात. 5 मिनिटात होत्या. खरं असं बघायला मजा आहे बरं का. म्हणजे एवढ्या अंड्याची बुर्जी मी तर पहिल्यांदा बघितली डोळ्यात. मग 500 अंड्याची बुर्जी करताना मजाच आहे. मग जवळजवळ आता बघा सगळं अंडी ज्या वेळेला आपण मिक्स केली त्याचा आता एंडच्या ह्याच्या आलेला आहे. ते एकदम गिरगिट झाल्यासारखं झालंय बघा. म्हणजे अजून त्याला ते फ्लफी टाईप मध्ये टेक्स्चर नाही आलेलं. तुम्हाला किती वेळा करावं लागते अशी बुर्जी? तरी आपले 3 टर्न आणि 3 टर्न होते. 100 होते. 5 वाजल्यापासून 9 वाजून 3 टर्न बरं. आणि सकाळी 1 टर्न 3 टर्न. बरं. 500-700 अंडी जातात. 500-700 अंडी रोज लागते. चेष्टा आहे काय? मी उगाच म्हणलं काय सोलापूरवाल्यानं बकरं का बोकडाचं मटण केलं, आमच्या माणसानं अंड्याचं बुर्जीच केली डायरेक्ट. ते 500 आणि 700 अंडे रोज. आपली 100 अंड्याची बुर्जी तयार झाल्या बघा. आणि ते वाटप पण काम चालू झालं इथं. कस्टमर चालू झालं यांचं आणि
प्लेटा पण लावून झालेल्या आहेत. एका ह्याच्यामध्ये एक ओला तर टाकलं की गच्च भरूनच जाते. कोथिंबीर आहे. त्याची किंमत काय हो? डबल 60 रुपये. डबल 60 रुपये. ओके. सिंगल मध्ये कशी येते? सिंगल म्हणजे 1 अंड्याचा, डबल म्हणजे 2 अंड्याचा. सब जास्त नाही, कोथिंबीर आपल्याला ही घ्यावी. तुमच्या हाताच्या अंदाजावर लावताय का? नाही नाही, डबलची म्हणजे मुख्य पाय असतात. हा हा हा. मग हे सिंगल आहे का? हम्म. ओके. प्लेटा बघा नुसत्या प्लेटा गच गचित भरल्या, तेवढं कस्टमर पण थांबले साईडला. आणि असे 3 टर्न होते त्यांचे 5 वाजल्यापासून. सकाळ धरणं धरले 7 टर्न होते. सकाळ धरणं 7 टर्न होते. 7 टर्न घेते सकाळ धरणं यांनी. म्हणजे सांगलीकडे वळताना सुद्धा माणूस एवढं टर्न घेत नसेल, एवढे यांनी बुरशी मध्ये टर्न घेतात सकाळपासून. एकदम गमगमीत. जिवाला पाणी सुटले माया, कधी एकदा खातोय असं झालंय ते. आणि प्लेट बघा, अशी प्लेट तयार झालेली आहे बुर्जीची. सोबत पेटी पाव आहे आणि अंडा बुर्जी. बघूया ट्राय करून. 35 रुपये किंमत आहे या प्लेटची. सिंगल अंडा बुर्जी आहे. खाऊन बघूया आपण. सांगलीतली सगळ्यात नावाजलेली चर्चेतली ही बुर्जी. एकदम मसालेदार टेक्स्चर दिसते बघा ह्याचं. खाऊन बघूया. जरा वायस मी म्हणतो याच्यावर लिंबू पिळून घेतला तर हे चांगलं लागेल. सोबत कांदा बी आहे ज्या, त्यामुळं मजा आहे. बुर्जीची चव छान आहे, पण मला वाटत होते की जरा घरात जशी बुर्जी आपण बनवतोय सिंगल डबल अंड्याची फुगलेली असते, एकदम फ्लफीपणा असते. आता इथं कसं बल्क क्वांटिटीमध्ये म्हणजे त्यामुळे तशी होणार नाही. एकदम ओलसर आहे बघा ही बुर्जी. जर तुम्ही बघितलं नाही एकदम ओलसर आहे. म्हणजे असं वाटतं की तुम्हाला मसाला आहे का काय, पण चव छान आहे. म्हणजे खाऊ शकता तुम्ही आणि किती पण वेळा खाऊ शकताय. असं वन टाइम खायच्या मापाची नाही. मसालेदार, ज्याच्यामध्ये मसाल्याचा फ्लेवर छान लागतोय आणि परफेक्ट भाजलेले आहे. गडबडीमध्ये किंवा काय असं हे केलेलं आहे, ते पावाबरोबर कॉम्बिनेशन चांगलं लागलं पाहिजे. मग आपण पावावर खाल्लं, पण ह्याच्यावरती पावावरती घेऊन आपण खावं डायरेक्ट. छान आहे बुर्जी, मस्ट रेकमेंडेड आहे. तुम्ही खाऊ शकता नक्कीच. चांगली स्टँडच्या पुढं आहे ही बुर्जी यांची आहेच, पण ह्याच्याबरोबर सगळ्यात युनिक आणि सगळ्यात वेगळं काय असेल यांच्याकडं. याच्यामध्ये आतमध्ये बघितला तर इथं अंडा आहे, साईडने वडा आहे. हे खायचं पहिल्यांदाच आहे आणि हे पहिल्यांदाच खाणार आहे आगळं वेगळं. खाऊन बघूया काय नेमका प्रकार आहे. नेमकं खायचं वड्यागतच खाल्लं पाहिजे तसंच बघूया. मी काय जास्त खाणार नाही. एक तुकडा काढून बघतो ह्याला. काय ते करत बसतेत नाही माणसं. मापात घेतले म्हणजे तेवढाच वडा हातात आहे, तेवढंच अंडा आहे. बघूया. अरे भारी. वरती ज्या बारीक मसाला टाकलाय त्यामुळं ते जाणवून येत नाही अंड्याची चव जास्त. म्हणजे वड्याबरोबर ह्याचं कॉम्बिनेशन आहे, छान लागतं. बारक्यापणे काय तर करामती केलं तर नाही ह्याच्यात त्यात मिक्स करून खायचं. त्यातला हे विषय आहे की मध्ये मध्ये काय तर ओरिओचं बिस्किटच पिठाचं बुडवून घालायचं. मला ते जरा डोक्यात आलं होतं, पण हे खाऊ शकतो माणूस. चांगला आहे, चांगली चेष्टा आहे. आता ह्यांचा अंडा राईस जो इथं जास्त चालतोय बुर्जी बरोबर, 60 रुपयाच्या प्लेटची किंमत आहे. आणि एकदम सगळीकडे अंडा वगैरे सगळं पसरलेलं आहे बघा. हे बघूया खाऊन. ह्याला आपण गुड म्हणू शकतो. चवीला चांगला आहे, पण हे खायलाच पाहिजे, घेतलंच पाहिजे ते अशातलं नाही. तुमची बुर्जी चांगलं आहे, अंडावडा पण चांगला आहे, पण हे ठीक आहे. जरा हे चायनीजच्या फ्राईड राईसची आठवण करून देते, तशा टाईपमध्ये लागते. पण यांची जी बुर्जी होती की ना, जी आपण ट्राय केली ती मला सगळ्यात चांगली वाटली. होती तुम्ही सगळ्यात खाऊ म्हणजे इथे येऊन खाऊ शकता तुम्ही. जास्तीत जास्त अंड्याची बुर्जी यांच्याकडे तयार होत्या.
कधी सांगलीला आला तर नक्की यांची भजी ट्राय करून बघा. 5 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत चालू असते. नक्की बघा. आणि आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल, रेसिपी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी यूट्यूब चॅनलचं नाव आहे जाऊ दे तर खाऊ मजेदार.